किड्स डाएट. तुमचंही मूल खूप बारीक आहे, मग आहारात घ्या हे पदार्थ. वजनासोबत बुद्धीही तल्लख होईल. हे 5 पदार्थ आहारात घ्या ज्यामुळे तुमचं मूल शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या वाढ होईल. मुलाच्या निरोगी वाढीसाठी त्याच्या शारीरिक आणि मानसिक विकासाकडे समान लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी त्याच्या आहाराची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. मूल लहानच असली तरी घरात बनवलेले बहुतेक पदार्थ बघून जेवणापासून पळून जातात. त्यांना फक्त बाजारातील पिझ्झा, बर्गर, मोमोज, वडापाव अशा गोष्टी आवडतात. हे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. म्हणून बहुतेक मुले बारीक आणि अशक्त होतात आणि पालकांना त्याच्या आहाराबद्दल काळजी वाटू लागते. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही तुमच्या मुलाच्या निरोगी वाढीची काळजी वाटत असेल तर मी तुम्हाला अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल सांगते जे खाल्ल्याने बाळ लवकर निरोगी तर होतेच, शिवाय त्याची बुद्धीही तल्लख होते. अंडी. अंड्यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, ओमेगा 3 ॲसिड, फोलिक ॲसिड तसेच इतर अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. अशा परिस्थितीत मुलाच्या निरोगी वाढीसाठी दररोज 1 किंवा 2 अंडी खाणे खूप फायदेशीर आहे. अंड्यामध्ये मूल निरोगी आणि तंदुरुस्त तर होतेच, पण त्यामध्ये आढळणारे फोलिक ॲसिड हे मूल मानसिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासही मदत करते. 2. दूध. दुधाचा करा आहारात समावेश. मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी त्याच्या आहारात दुधाचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, फॉस्फरस यासारख्या अनेक पोषक घटक दुधात मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. त्यामुळे मुलाच्या शारीरिक आणि मानसिक विकास वेगाने होतो. दूध पिताना मुलांना अनेकदा राग दाखवतात, परंतु तुम्ही त्यांना विविध प्रकारचे फ्लेवर घालून दूध प्यायला लावू शकता. 3. सुकामेवा. दररोज मूठभर सुकामेवा द्या. वेगवेगळ्या प्रकारच्या सुकामेव्यामध्ये विविध प्रकारचे पोषक घटक आढळतात, जे मुलांना शारीरिक व मानसिक विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे लहान मुलांना सुकामेवा खाऊ घालणे खूप फायदेशीर आहे. विशेषतः मुलांच्या आहारात बदाम, अक्रोड, मनुके, काजू, मखाना यासारख्या सुकामेव्यांचा समावेश करावा. 4. केळी. झटपट ऊर्जेसाठी केळी द्या. वाढत्या मुलांना रोज 1 केळी खाऊ घालणे खूप फायदेशीर आहे. केळीमध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. हे खाल्ल्याने बाळाला त्वरित ऊर्जा मिळते. यासोबत केळी खाल्ल्याने मुलाचे शरीर निरोगी राहते. जी मुले रोज 1 केळी खातात त्याची मानसिक वाढही जलद होते. 5. तूप. देशी तूप तुम्हाला निरोगी बनवेल. मुलांना शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी त्यांच्या आहारात देशी तुपाचा समावेश करावा. तुपापासून मुलांना चांगले फॅट आणि DHA मिळतात. नियमित तूप खाल्ल्याने तुपात आढळणारे अँटीफंगल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मही मुलांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. या उपायांनी पण जर मुलाच्या वाढीमध्ये फरक दिसत नसेल तर अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.